नमस्कार, सुवर्णा पाटील ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे. माझा उपवास आहे, पण आम्हाला सुतक असल्यामुळे आज देवाची पूजा नाही आहे. पण मी गोड बनवणार आहे, गाजरचा हलवा बनवणार आहे. गाजरचा हलवा त्यासाठी मी लाल लाल गाजर घेतलेत. गाजर धुवून घेतलेत मी. आता त्याचे जे बघा ते पांढरे पांढरे शिरे आहेत त्या काढून घ्यायच्या. त्यामुळे ते काढून घेते आणि किसणीने किसून घेते. हे बघा मी याच्या शिरा काढून घेतले. आपण बटाटे किसतो ना त्याच्याने ते शिरा काढून घ्यायच्या, म्हणजे चांगले लाल होतात. मग ते शिरे असे तोंडामध्ये येत नाही. आणि शक्यतो बारीक गाजर घ्यायचे. जे मोठे गाजर घेतलं ना त्याच्यामध्ये जाड असं देठ निघतं पांढरं पांढरं, त्यामुळे गाजराचा किस कमी निघतो. त्यामुळे बारीक बारीक घ्यायचे. जवळजवळ हे 1 किलो गाजर आहे. आता आपण हे जाड किसणीने किसून घेऊया. ही जी जाड किसणी आहे ना ही बारीक आहे, ही जाड साईड आहे. तर जाड साईडने किसायचं आहे, बारीक साईडने नाही किसायचं आहे. आपण किसून घेऊया. हे बघा अशा प्रकारे गाजराचा किस मी करून घेतला आहे. आता हा गाजराचा किसमध्ये आपण साखर घालणार आहोत. आणि ती साखर घालून 4 ते 5 तास तसंच गाजराचा किस मुरू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा हलवा बनवूया. आता त्या गाजराच्या किसामध्ये साखर टाकायची आहे. मी जवळपास 1 किलो गाजरला 2 वाटी साखर घेतलेली आहे. अन्नाबाई, आता ती साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे गाजरच्यामध्ये. त्याच्यानंतर साखर 3-4 तास भिजल्यानंतर ते असं दिसतं, त्याच्यामध्ये साखरेचं पाणी सुटतं. हे बघा पाणी दिसतंय. आता एक कढई ठेवायची जाडबुडाची, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप तापतंय आपलं. तूप तापून झाल्यानंतर जे गाजराचा किस आहे तो त्यात टाकायचा. पूर्ण ओतून घ्यायचं छान आणि छान परतून घ्यायचं. परतल्यानंतर हे असं दिसतं बघा. साखरेला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे ते तसं दिसतंय, पण जेव्हा जेव्हा हलवत जाईल तेव्हा ते नीट होईल. झाकण ठेवायचं. थोड्या वेळाने झाकण उघडल्यानंतर 5-10 मिनिटांनी ते बघा पाणी आहे, तूप आणि पाणी त्याला मिक्स करत राहायचं. गाजराचा कलर दिसतोय बघा छान लाल, ते छान लाल बघा. गाजरमध्ये खूप पाणी होतं. आपण जेव्हा तूप आणि गाजर त्याच्यामध्ये टाकलं तर पूर्ण गाजराचा कलर बदललाय. अजून मी दुसरं त्याच्यामध्ये खवा वगैरे अजून काहीच नाही टाकलंय, पण गाजर छान झाले. जेव्हा आपण गाजराच्या किसामध्ये साखर हे टाकतो आणि ते 2-3 तास भिजत ठेवतो, त्यामुळे ते गाजर आहे ना साखरेमुळे अजून नरम होतात. त्यामुळे गाजरचा हलवा खूप लवकर होतो. छान नरम झालाय. गाजरचा हलव्याचा कलर पण बदललाय. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे मिल्क पावडर. मी 1 किलो गाजर घेतलेले त्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये साखर पण टाकलेली पाव कपच्या वर. त्यामुळे तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार तुम्ही मिल्क पावडर टाका, कारण की मिल्क पावडर पण खूप गोड असते. त्याच्यावर अजून ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता. मिल्क पावडर टाकल्यावर छान घट्ट घट्ट होत जातो तो अजून. हे बघा. आता अजून त्याला थोडं 5 मिनिटं होऊ द्यायचं की मिल्क पावडर पूर्ण गाजरच्या हलव्याला छान लागली पाहिजे. आता आपण ड्रायफ्रुट्स कापून ठेवले, काजू बदाम, त्यात आपण गाजरच्या हलव्यामध्ये टाकणार आहे. मिक्स करून घेऊया. मी जी मिल्क पावडर टाकलेली ती पूर्ण मिक्स झाली आहे गाजरच्या हलव्यामध्ये. आता तो गरम गरम आहे. गाजरचा हलवा जसं जसं थंड होतो तसं तसं तो घट्ट होत जातो. गाजरचा हलवा झालाय. आता आपण गॅस बंद करूया आणि हा गरम गरम हलवा वाटीमध्ये काढूया. आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा, त्यानिमित्ताने मी बनवला गाजरचा हलवा. तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला सुतक आहे, त्यामुळे नैवेद्य दाखवायचं नाहीये, पण गोड तर पाहिजेच. गाजरचा हलवा रेडी. तुम्ही कमेंट करून सांगा की कसा झालेला आहे. आमच्या घरात सगळ्यांना थंड आवडतो. आता हा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड करण्यासाठी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. बाय.